वडगाव शेरी विधानसभेत महायुतीमध्ये तणाव पाहायला मिळतोय। भूमिपूजनाच्या बॅनरवर शिंदे फडणवीसांचे फोटो नाहीयेत, फक्त अजित पवारांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव दिसून आला आहे। आमदार सुनील टिंगरे यांनी लावलेल्या या बॅनरवर फोटोच नाहीयेत। महायुतीमधील इतर नेत्यांचे फक्त अजित पवारांचा फोटो या ठिकाणी दिसून येतोय। बॅनरवरून फोटो नसल्याने जगदीश मुळीक यांनी संताप व्यक्त केला आहे, तर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरेंना सुनावलाय। युती धर्म फक्त भाजप आणि शिवसेनेनंच पाळायचा का, असा सवाल जगदीश मुळीक यांनी केला आहे। तर आज अजित पवार हे या ठिकाणी येत आहेत वडगाव शेरीमध्ये, त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे। मात्र त्यासाठी जे बॅनर लावलेले आहेत टिंगरेंनी, त्याच्यावर फक्त अजित पवार यांचा फोटो आहे आणि खाली टिंगरेंचा फोटो दिसतोय, त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय। वडगाव शेरीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत। ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत। या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये। केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये। महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमिपूजन शासकीय इमारतींची आहेत। पहिलं म्हणजे अहिल्या भवनाची पाहणी करणं, नवीन मेंटल उभारण्याच्या याचं भूमिपूजन आहे, सेटलमेंट कमिशनरचं भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे। तर ह्याचं पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं। त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे। आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात, कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात। त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले, त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही। तर यावर अजित पवारांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूया। अरे बाबा, फोटो त्याच्यात कशाचा कार्यक्रम आहे? कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा। प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, जमाव मध्य आयुक्त, मध्यवर्ती इमारत ह्याचे भूमिपूजन आहेत। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे, भूमिपूजन करणार आहे। ज्यावेळेस उद्घाटन वगैरे असतात त्यावेळेस आम्ही जाहिरात देऊ, त्यावेळेस सगळ्यांचे फोटो टाकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।